महाराष्ट्रामध्ये एक बारक्या समाजातून आलेलं, ओबीसी समाजातून आलेलं नेतृत्व धनंजयजी मुंडे साहेब ज्या पद्धतीनं त्यांचं महाराष्ट्रामध्ये वजन वाढतंय हे पाहता त्यांच्यावरती महाराष्ट्रामध्ये सर्व बाजूने सातत्यानं कट कारस्थान रचलं जात आहे। तुम्ही पाहिलं गेलं ज्या गोष्टीमध्ये त्यांचा मंत्रिपदावरून राजीनामा घेतला, वास्तविक पाहता त्यामध्ये त्यांचा काही संबंध नव्हता, परंतु राजीनामा घेतल्याच्या नंतर या पठ्ठ्याची लोकप्रियता अधिक वाढत चालली। म्हणून काही केल्याने यांची लोकप्रियता धनंजयजी मुंडे साहेबाचं नावाचं वादळ थांबायला म्हणजे थांबा नाही आणि हे थांबा नाही म्हणून या पद्धतीचं षडयंत्र चालू केलंय। तुम्हाला लक्षात येतंय ते लोक कोणाबरोबरचे आहेत? त्यांच्यातले त्यांच्या दोघात संभाषण, समजा मी आणि केशव तांदळेंनी बोलायचं आणि सांगायचं की हे असं ठरलंय। अत्यंत चुकीचं पद्धतीचं जो कोणी आरोप केले असतील किंवा जर धनंजय मुंडेवरती हे आरोप सिद्ध झाले तर त्यांना वाटेल ती सजा द्या, परंतु या आरोपामध्ये पाठीमागे जे षडयंत्र आहे आणि अशा पद्धतीचे जे खोटे आरोप आहेत, स्वतः धनंजयजी मुंडे साहेबांनी सांगितलंय ना माझी नार्को टेस्ट करा, CBI चौकशी करा। मग हे सरकार किंवा जे कोणी कटकारस्थान करणारे असतील त्यांनी लवकरात लवकर या परिस्थिती मागचं वास्तविक आणि सत्यता काय आहे ते लवकर पहा। आणि धनंजय मुंडे नावाचं वादळ, अरे तुम्ही हजारो प्रयत्न करा, किती प्रयत्न करा, ज्या वेळेस धनंजय मुंडे नावाच्या वादावर संकट येतील त्यावेळेस हजारो बहुजन समाज महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहून त्यांची यापेक्षा जास्त भरारी झाली। आज आम्ही या ठिकाणी त्यांच्यावरती जी त्यांची प्रतिमा सातत्याने मलिन करण्याचा प्रयत्न चाललाय आणि एक कटकारस्थान यामध्ये एक महाराष्ट्रामधील फार मोठा बडा नेता आहे की त्याला जे दुःख पोहोचलं होतं त्याच्या माध्यमातून हे शिजवलं जातं आहे। म्हणून आमच्या या नेतृत्वाची जी बदनामी चालली त्यासाठी आज आम्ही इथं हजारो जण जमून त्यांचा दुग्धाभिषेक केला आहे आणि इथंच नाही महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात चाललेला आहे। आणि यानंतर जर धनंजय मुंडे साहेबाची बदनामी जर कुणी करण्याचा प्रयत्न केला आणि बदनामी नाही थांबवली तर महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात याचं वादळ आणि महाराष्ट्र पेटला जाईल आणि याला पूर्णतः सरकार आणि प्रशासन जिम्मेदार असेल।